त्याची आकडा आहे एवढा मुलींना त्यांनी 1500 रुपये दिले पैसे दिले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देशी त्यांची तयारी दिसते. पण त्याचा परिणाम होईल काही ना काहीतरी एवढे पैसे वाचले त्याचं काही ना काहीतरी होईल, पण फार होईल असं मला वाटतं ते. आणि त्याचं कारण असं आहे की एका बाजूने तुम्ही मदत केली आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. ही माहिती माझ्याकडे आली असता महिलांच्या अत्याचाराच्या उद्देशी महाराष्ट्राची आकडेवारी, त्या आकडेवारीनुसार 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 आत्महत्याच्यात आपल्या अत्याचाराच्या तक्रारी आहे. हे काही लहान नाही. आणि दुसरा एक भाग आहे की मुली किंवा स्त्रिया बेफत्ता होण्याच्या संबंधीची जी माहिती आहे ती त्याच्यात असं दिसतं की चौसष्ट हजार महिला आणि मुली राज्यामध्ये बेफत्ता आहेत. 64,000. आणि त्याच्यामध्ये ग्रामांची ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्याची सुद्धा नोंद उंची आहे. असं एका बाजून लाडली नाही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने मुलींचा अत्याचार होतो, बेफत्ता होतात, त्यांचा फत्ता लागत नाही. या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी फायदा होईल ना. आणि आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मानतोय. हा जसा प्रश्न आहे तसं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्याबद्दल महाराष्ट्राचा नंबर दुर्दैव आज वर आहे. उत्पादन खर्चाचा आजार विचार करून त्याला किंमत मिळत नाही, त्याच्या हाताचं पीक घसत नाही. आता थोडी परिस्थिती वाढायला लागली, पण सोयाबीन आणि कापूस हे महत्त्वाचं पीक आहे या राज्यातलं काही भागात. आज त्याच्या किमती जास्त गेल्या होत्या, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अस्वस्थ होता. त्यामुळे शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न इथे दिसतो, शैक्षणिक संस्था वाढल्या, शाळांची सुविधा वाढली, शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली, मुलं शिक्षित होत आहेत, पदवीधर होत आहेत, पण काम कुठे आहे, नोकरी कुठे आहे, सगळीकडे फिरत असतात, नोकऱ्या मिळत नाहीत. त्या प्रकारचा एक निराशा तरुण पिढीच्यामध्ये असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत. आणि त्यामुळे एका बाजूने हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापर करून निवडणुका जिंकण्यासाठी कसं पाऊल टाकता येईल त्या दृष्टीने सगळी पावले त्यांची दिसतात. आणि त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं. पण मला स्वतःला असं वाटतं की राज्यात लोकांना परिवर्तन हवं आणि लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडी यांच्या पाठीचे लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझं अवघड दृष्टीने त्यातलं वाटतं. साहेब, अजितदादांनी एका ठिकाणी असं म्हणाले की आतापर्यंत